आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर. जगाच्या एक पाऊल पुढे. व्हॉइस ऑफ इंडियाच्या संपूर्ण नवनियुक्त सदस्यांचा सत्कार आज 3 मे 2026 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजता साकोली सेंद्रुआफा नगर परिषद येथे साकोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष देवश्रीताई मनीष कापगते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा सत्कार सोहळा VIP ग्रुप, फ्रीडम यूथ फाउंडेशन तसेच व्हॉइस ऑफ मीडियातर्फे आयोजित करण्यात आला होता. ह्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक मनीषभाऊ कापगते, साकोली नगर परिषदेच्या उपाध्यक्ष रोहिणीताई मुंगुलमारे, पत्रकार DG रंगारी तसेच संपूर्ण पत्रकार उपस्थित होते. ह्यावेळी नगराध्यक्ष देवश्रीताई कापगते यांनी आपल्या भाषणातून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून त्याचा सत्कार व्हायलाच पाहिजे आणि पत्रकाराने आपले संपूर्ण पत्रकारिता निर्भीडपणे आणि निस्वार्थपणे करायला पाहिजे असे आपल्या भाषणातून सांगितले. त्यानंतर यशवंतजी कापगते यांचे स्वागत. आणि VIP ग्रुप साकोली मीडिया फाउंडेशन तर्फे जो पत्रकार लोकांचा जो सत्कार सोहळा होत आहे त्या सर्व पत्रकारांना मी खूप खूप अभिनंदन करते. आज त्यांचा आनंदाचा दिवस आहे. पत्रकार म्हटलं की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे आमचे पत्रकार आहेत ते मीडियाद्वारे जसे फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारातून ते लोकांपर्यंत आपल्या बातम्या देत असतात आणि त्याच्या ते मौखिक आणि लेखणीतून सुद्धा ते सांगत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचे जे समाजात वास्तविक स्थिती असते त्याचा उल्लेख सुद्धा ते न्यूजद्वारे देत असतात. हा मोठा म्हणजे पत्रकार लोकांचा हा मोठा म्हणजे खरी त्यांना म्हणजे आधारस्तंभच आहे. ते नसते तर आज घराघरापर्यंत चांगल्या गोष्टीची सुद्धा वाचिता झालेली नसती आणि अशा काही गोष्टी असतात की सगळे कामं करतात पण ती कामाची जोपर्यंत आपण वाच्यता करत नाही किंवा लेखणीतून आपण सांगत नाही तोपर्यंत लोकांना पण माहीत नसतं. आणि आमचे पत्रकार बंधू मी नेहमीच बघते त्यांना जरी आपण निमंत्रण जरी नाही दिलं तरी ते रात्री असो कुठे असो सकाळी लगेच तिथे हजर असतात. म्हणजे असे म्हणत नाही की आज मला बरं नाही किंवा आज मी सुट्टी मारते. त्यांना इतकी तळमळ असते की आज प्रोग्राममध्ये म्हणजे आज कोणता प्रोग्राम आहे, उद्या कोणते प्रोग्राम आहेत, आपण तिथे गेलो पाहिजे. त्या प्रोग्राममध्ये कोणते विषय आहेत ते विषयाला धरून ते समाजात सांगत असतात की ह्याद्वारे हे काम होणार आहेत आणि त्या कोणतेही न्यूज करताना ते पाठपुरावा छोट्या छोट्या गोष्टींचा तयार करत असतात आणि लोकांना सांगत असतात. आणि असंही म्हटलं की आपण सगळ्याच कधी कधी न्यूज चांगल्याच देतात असं नाही, पण कधी कधी त्यांनी पाठपुरावा करूनच ती न्यूज समोर घालावं. नाही तर असं होते समाजाला की त्याचं आपलं चरित्र बदलवून टाकतात की नाही नगराध्यक्षाने असे कामं केले उलट आहे, याचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि जर चुकीच्या निर्णयामुळे आज आमच्यावर कधी लोकांनी बघितलं आहे तर सगळं आमचं गोंधळ होऊन जातो. कारण की तेवढ्याच विश्वासाने लोक तुम्हाला बघत असतात पत्रकारांना आणि जेवढा माझ्यावर विश्वास नाही तेवढं लोकांना पत्रकारांकडे असतो. त्या नजरेने तुम्हाला बघत असतात. त्याच्यामुळे छोट्या छोट्या न्यूज तुम्ही घेताना तुम्ही एकदा विचार करायचा, बोलायचं मॅडम काय विषय आहे काय नाही, हा सगळ्या गोष्टीचा विचार करूनच न्यूज बनवा. कधी कधी कोणी सांगतो काहीतरी की मॅडम म्हणजे मॅडमने असं केलं आहे, पण मॅडमला एकदा विचारून जर तुम्ही केलं कन्फर्म तर खरंच चांगलं होईल. आणि तुमच्या सगळ्यात आधारस्तंभ असल्यामुळे आमचं चौथं पत्रकार त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचा पाया आहे आमच्या समाजासाठी. एवढं 2 शब्द संपवते. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.